ठाकरे बंधूंबाबतची 18 डिसेंबरला युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। मनसे आणि ठाकरे सेनेच्या युतीची घोषणा होण्यासाठी 9चा आकडा महत्त्वाचा आहे का? येत्या 18 डिसेंबरला युतीची घोषणा होण्यासाठी 8+1 9 हा मुहूर्त साधला जाणार अशी शक्यता आहे। तशा बातम्या येत आहेत। बैठकांचं सत्र सुरू आहे आणि युतीची अधिकृत घोषणा होणार आहे। या घोषणेसाठी 18 डिसेंबरचा मुहूर्त लागण्याची शक्यता आहे। 18 डिसेंबर अर्थात 8+1 9 म्हणूनच हा 9 आकडा लाभी आहे का अशी चर्चा आता सुरू झाली। म्हणूनच मनसे आणि ठाकरे सेनेच्या युतीची घोषणा करण्यासाठी 18 डिसेंबरचा मुहूर्त असू शकतो। 18 डिसेंबरला युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। मनसे आणि ठाकरे सेना यांच्या युतीची घोषणा होण्यासाठी 9चा आकडा महत्त्वाचा आहे का? तो लकी नंबर आहे का अशी चर्चा सुरू आहे। खरं तर राज ठाकरे आणि 9 आकडा हे कायम समीकरण जुळत आलंय। तर ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत राज ठाकरेंची भेट त्यांनी घेतली। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांची राज ठाकरेंसोबत चर्चा झाली आहे। तर लवकरच युतीची तारीख कळेल अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली। युतीची घोषणा किंवा कोणाबरोबर काय चर्चा या सगळ्याचा जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी चर्चेत जेव्हा असतात तेव्हा चर्चा सांगितली जात नाही, निर्णय सांगितले जातात। बाकीचे युतीचे निर्णय आहेत ते युतीचे निर्णय दोन्ही पक्षाचे नेते एकत्र घेऊन आपल्याला कळवतील। ज्या वेळेला निर्णय अंतिम होतील त्यावेळेला आपल्या समोर येऊन आम्ही कळवू। वर्षाताई आता अध्यक्ष आहेत, खासदार आहेत, त्यांची विचार करण्याची पद्धत, आमची विचार करण्याची पद्धत, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते। प्रत्येक पक्षाचा एक वेगळा अजेंडा असतो, प्रत्येक पक्षाची एक दिशा वेगळी असते, धोरण वेगळं असतो। त्याप्रमाणे त्यांना जसं वाटतं त्यांनी त्याचं अनुमान तसं काढलेलं आहे। पण त्याच्यावरती अजून कुठलाही काही निर्णय झालेला नाही। आज तरी आम्ही शिवसेना आणि मनसे, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष आणि आम्ही एकत्र येतो आहोत आणि पुढची वाटचाल आम्ही एकत्र करणार। तर ठाकरे सेना मनसे नेते पुन्हा एकदा भेटणार आहेत। राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर पुन्हा दोन्ही पक्षाचे नेते भेटून बैठक करणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि खासदार संजय राऊत तर मनसेकडून मनसे नेते बाळा नांदगावकर आणि इतर नेते आज एकत्र येऊन बैठक घेणार आहेत। युतीच्या आणि जागा वाटपाच्या अंतिम चर्चा सुरू असताना नेते एकत्र येऊन चर्चा करणार आहेत। आज दुपारी ही सगळे नेते मंडळी एकत्र येऊन अंतिम चर्चा करणार आहेत। ठाकरे सेना आणि मनसेच्या युती संदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी म्हणून आज पुन्हा एकदा या दोन्ही पक्षातले महत्त्वाचे नेते भेटणार आहेत। दुपारी या सर्वांची बैठक होणार आहे। इकडे ठाकरे सेनेकडून संजय राऊत, अनिल परब तर मनसेकडून बाळा नांदगावकर आणि इतर महत्त्वाचे नेते चर्चा करतील। थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही कानेकर यांच्याकडे, त्यांच्याकडून आपण अपडेट्स घेऊयात। वैदेही, एकतर 3 महत्त्वाच्या घडामोडी ठाकरे बंधूंबाबत घडतात। एकतर युतीची घोषणा 18 डिसेंबरला अर्थात लकी नंबर 9 या दिवशी होणार आहे का? दुसरा मुद्दा म्हणजे पुन्हा एकदा भेट होतीये ठाकरे सेना आणि मनसेच्या या सगळ्या नेत्यांमध्ये आणि त्याआधी संजय राऊत आणि अनिल परब हे राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते। या तिन्ही महत्त्वाच्या बातम्यांवरचे अपडेट्स। बघा, एकंदर जर म्हटलं तर मग सध्या महायुतीची घोषणा कधी होणार या संदर्भात खरं तर प्रत्येक जण उत्सुक आहे। कारण ठाकरे बंधू एकत्र येणार ही कल्पना खरं तर गेल्या अनेक महिन्यांपासून, अनेक दिवसांपासून आपण बघत आहोत। मात्र अधिकृत घोषणा कधी होणार या संदर्भात प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे आणि यासाठी 18 तारखेचा मुहूर्त निश्चित केला असल्याची माहिती मिळत आहे। एकीकडे जर आपण बघितलं तर राज ठाकरे यांचा 9 हा आकडा जो आहे तो लकी आहे आणि 18 खरं तर 1+8 आपण बघितलं तर 9 आकडा होतो आणि त्या
अनुषंगाने 18 तारीख निश्चित केली असल्याची देखील माहिती मिळत आहे. दुसरीकडे जर आपण बघितलं तर युतीच्या घोषणा जी आहे ती लवकरात लवकर होणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने आपण विचार केला तर अगदी शेवटपर्यंत यांच्या ज्या आहेत त्या बैठका सुरू असल्याची माहिती मिळत आहे. एकीकडे राज ठाकरे यांना भेटण्यासाठी संजय राऊत, अनिल परब आलेले बघायला मिळाले, तर दुसरीकडे दुसऱ्या टप्प्याची बैठक काही वेळ तर सुरू होणार आहे. दुपारी ही बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. संजय राऊत, अनिल परब आणि बाळा नांदगावकर यांच्यामध्ये ही बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे. बघा, एकीकडे मुंबईतील अनेक खरं तर वॉर्ड जे आहेत त्याच्यामध्ये मनसेकडून किती लढणार आणि कुठला वॉर्ड रिझर्व्ह केला जाणार, शिवसेना ठाकरे गटाकडून कुठला वॉर्ड रिझर्व्ह केला जाणार, या संदर्भात चर्चा जी आहे ती अगदी अंतिम टप्प्यामध्ये आहे. मात्र काही वॉर्ड जे आहेत ते बॅलन्स ठेवलेले आहेत. तर हे बॅलन्स ठेवलेले वॉर्ड कशा पद्धतीनं कोणाला देता येतील या संदर्भात देखील चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे आणि त्याच्यावर अगदी शेवटपर्यंत जोपर्यंत शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत युतीची घोषणा होणार नसल्याची देखील माहिती मिळत आहे. त्याच्यामुळे येत्या 48 तासामध्ये मनसेच्या आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांच्या अगदी महत्त्वाच्या अनेक ठिकाणी चर्चा होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. अनेक ठिकाणी बैठका देखील होणार असल्याची माहिती मिळत आहे आणि 18 तारखेपर्यंत जर ही चर्चा पूर्णपणे संपली तर 18 तारखेला या दोनही नेत्यांच्या अधिकृत युतीची घोषणा देखील होणार आहे. अगदी बरोबर, 18 डिसेंबरला युतीची घोषणा होऊ शकते. मध्ये दुसरा एक मुद्दा म्हणजे आता पुन्हा एकदा बैठक होतीये. संजय राऊत, अनिल परब असतील, बाळा नांदगावकर असतील, मनसेचे आणखी कुठले नेते या बैठकीत असतील आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुठला असेल आत्ताच्या बैठकीमध्ये? नक्कीच आपण बघतोय की आताची बैठक जी आहे ती केवळ नेत्यांमध्ये होणार आहे, कारण राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांना हिरवा सिग्नल दिला असल्याची देखील माहिती मिळत आहे. कोणते महत्त्वाचे मुद्दे या युती संदर्भात असतील, कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्याला धरून ही युती केली जाईल आणि कशा पद्धतीनं हा समन्वय केला जाईल, या सगळ्या गोष्टी संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. दुसरीकडे जर आपण बघितलं तर आपण जर बघतोय की अनेक महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते सध्या या दोनही ठाकरे बंधूंच्या निवडणुकीच्या फॉर्म्युल्याचे आहेत. त्याच्यामुळे मराठी माणूस केंद्रित असे अनेक मुद्दे आहेत. मराठी माणसाला घरं नाकारली जातात तो मुद्दा आहे. मराठी माणूस महापौर होणार या संदर्भातला मुद्दा आहे. मराठी माणसाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नगरसेवक पद हे देण्यात यावं हाही मुद्दा आहे. त्याच्यामुळे या सगळ्या मुद्द्याला धरून खरं तर या बैठकीमध्ये चर्चा तर झालेली आहे. मात्र सीट शेअरिंग वरून अजूनही काही एकंदरीत वैदेही तुमच्याकडनं आता अगदी थोड्या वेळाने आम्हाला भरपूर अपडेट्स मिळणार आहेत. तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. तर ठाकरे बंधू एकत्र येणार का यासाठी म्हणून अनेक बैठकांचं सत्र आता सुरू झालेलं आहे.